चला तर दिवसाची सुरुवात केली एक्सरसाइज करून आणि हा चेहऱ्यावरचा जो घाम बघून जे इतकं छान असं वाटलं ना, की इतका माझा चेहरा ग्लो करत होता, की जितका मेकअपनी सुद्धा नाही करत, असं मला तरी वाटते. चला तिथं एक्सरसाइज डन झाली होती. नंतर मी फ्रेश वगैरे झाली. चला म्हटलं आज बनवूया डाळिंबाचा ज्यूस. तर फायनली तुम्ही डाळिंबाचं ज्यूस घेतलं. सहसा मला डाळिंब अजिबात आवडत नाही, पण चला म्हटलं ज्यूस घेऊया. तर फायनली मी ते ज्यूस पिऊन घेतल्यानंतर आली होती. दुपारच्या वेळेस थोडेफार किचनमध्ये कामं होते, जे की मी डबे घेतले होते काल, ते धुवून वगैरे ठेवले होते. त्याच्यामध्ये काहीतरी मसाले भरायचे होते. फायनली मग तेच काम करायला घेतलं. छोट्या-मोठ्या गोष्टी ज्या आहेत ना, ते करून घेतल्या. ऋतू स्कूलमध्ये गेली होती. स्वयंपाक की थोडा लवकर झाला, कारण की टिफिनमध्ये तिला द्यावं लागते. त्याच्यामध्ये सकाळची धावपळ झाली होती. आता निवांत छोटी-मोठी कामं जी करत होती आणि पहिल्याच आठवड्यामध्ये जो काही मंथली किराणा लागतो तो भरलेला होता. त्याच्यामुळे डबेची अजिबात खाली नव्हती. त्यामुळे हा तांदूळ संपले होते. म्हणून हा वॉश वगैरे करून ठेवला. नंतर त्याच्यामध्ये जे तांदूळ आहेत ना, ते भरून ठेवले. नंतर दुपारी बरेचसे कामं निघाले. नंतर मी इव्हनिंगच्या वेळेसच ब्लॉग स्टार्ट करायला घेतला. जे काही कपडे होते यांच्या पूर्ण घड्या काढल्या. जे काही काम मला अजिबात आवडत नाही. ते करून घेतल्यानंतर मला एक पार्सल रिसीव्ह झालं. हे के पार्सल होतं यांच्यासाठी, जे की मी यांच्या हेडफोनमध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला. चला म्हटलं मग यांना हेडफोन घेऊया. जे न सांगता मी यांना हेडफोन बोलावले. ते बोट कंपनीचे आहेत. माझे हेडफोन तर छानच आहेत, पण मी ते कधी-कधी यूज करते. म्हटलं चला यांच्यासाठी मागवूया. तर हे त्यांचंच पार्सल होतं. तर चला मी तुम्हाला ते ओपन करून दाखवते. काहीतरी माझ्या चेहऱ्यावरचे असे हावभाव होते. आता हे तर घरी नाही आहेत. तोपर्यंत म्हटलं चला छान यांच्या हे हेडफोनवर मस्त यूज करून घेऊया. असं काही होतं माझा आजचा दिवस. चला तर बाय बाय.